मी उमेश गांधी, अखिल भारत हिंदू महासभा सातारा। आज समस्त हिंदुत्वादी परिषदेतर्फे आज निवेदन देण्यात येत आहे। नसरापूरची जी घटना घडलेली आहे ती अत्यंत खराब वाईट अशी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेतून सरकारने फास्ट ट्रॅकमधून त्या आरोपीला लवकरात लवकर तात्काळ अशी जी शिक्षा द्यावी, म्हणजे पुढे अशा घटना जर होत असतील तर तो आरोपीला वाटेल की बाबा मी आता मरणारच आहे, तर तशा घटना थांबू शकतात आणि कायदा त्वरित पारित करावा असं शासनाने ही आमची सगळ्या हिंदुत्वाच्या वतीनं मागणी। घटना आज शासनाकडे मागणी मागण्यासाठी आलेलो आहे। जी नसरापूरमध्ये घटना घडलेली आहे, तो जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि अशा ज्या विकृती आहेत त्या विकृतींना लवकरात लवकर शिक्षा होत नसेल तर अशा विकृती समाजामध्ये वाढतच राहणार आहेत। प्रशासन जर यांना शिक्षा करण्यासाठी असमर्थ जर असेल तर यांनी ह्या आरोपींना आम्हा धारकऱ्यांच्या ताब्यात द्यावे व आपलं घरी जाऊन निवांत बसावे, त्यांनी पगार पेन्शनवर आरामात सुखी जीवन जगावे। पण अशा ज्या समाजामध्ये गोष्टी घडत आहेत अशांसाठी खतपाणी किंवा असमर्थता दाखवून समाजामध्ये अशा विकृती घडत आहेत, यांना खतपाणी घालू नये एवढंच शासनाला सांगू इच्छितो। जय श्रीराम। मनेव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः। मी शहाजीबुवा रामदासजी सज्जनगड धर्माचार्य। सध्या सामाजिक स्थिती खूप बिघडलेली आहे, आपण पाहतोय। त्या सगळ्या गोष्टीला आपलं प्रशासन कारणीभूत आहे। सध्या जे शिक्षण दिले जात आहे ते शिक्षण हे नीतिमूल्यांचं शिक्षण दिलं जात नाही आहे, तात्पुरतं शिक्षण दिलं जातं आहे आणि त्या तात्पुरत्या शिक्षणातून मुलांना पुढचं आयुष्याचं जे ध्येय गाठायचं असतं ते मिळत नाही आहे। तर त्यामुळे मोठ्या मोठ्या घटना घडत आहे। आपण पाहतोय की किती मोठ्या प्रमाणामध्ये अविचार वाढलेले आहेत समाजामध्ये। ते थांबवण्यासाठी आपल्याला नीतिमूल्यांचं सगळीकडे जतन करावं लागेल आणि प्रत्येक शाळेतून मुलांना उत्तम पद्धतीचं शिक्षण कसं दिलं जाईल आणि घरोघरी आईवडील आपल्या मुलांना सगळ्या गोष्टी कशा सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रशासनाने एक करावी आणि ती म्हणजे जे सहजासहजी या सगळ्या वाईट गोष्टी मीडियावर फिरत असतात, मोबाईलवर फिरत असतात, सगळीकडे फिरत असतात, त्या सहजासहजी उपलब्ध होऊ नये अशी काहीतरी व्यवस्था शासनाने केली पाहिजे, तरच त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीवर बंधन होईल आणि कुठेतरी हे थांबेल असं मला वाटतं। नमस्कार, मी सौ गीतांजली गोंधळेकर, धर्मसेतू सेवा संस्थान फाउंडेशन या अंतर्गत इथं आलेली आहे। नसरापूरच्या जी घटना घडलेली आहे त्या विरोधात इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं सगळेजण जमा झालेलो आहोत। हिंदुत्ववादी संघटना सगळ्या आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आलेलो आहोत। तर त्यासाठी त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण देत असताना शाळेमध्ये लैंगिक शिक्षण जे देतात त्याच्याऐवजी इंद्रिय संयम ह्याच्यावरती शिक्षण देणं खूप महत्त्वाचं आहे। ज्या लैंगिक शिक्षण हे जे देत आहेत ते म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखंच आहे, म्हणजे मुलांना जे काही माहीत नाही आहे तेही माहीत करून देऊन कसं प्रकारे केलं पाहिजे हे सगळं सांगितलं जातं आणि ही पद्धत खूपच चुकीची आहे आणि लहान मुलांच्या मनावरती जे परिणाम होतात। आधीच्या शिक्षण पद्धतीमध्ये या वयातील मुलांना काय अपेक्षित आहे एवढंच शिकवलं जायचं। आता हे कशासाठी हवं आहे की लैंगिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे, हे आवश्यकताच नसताना हे दिलं जात आहे। तर शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा असं आमचं सांगणं आहे, विनंती आहे की इंद्रिय संयम कसा करावा ह्याचं शिक्षण तुम्ही शिक्षणाच्या माध्यमातून दिलं गेलं पाहिजे। आणि या हे जे सगळं चालू आहे, सगळं अत्याचार जे चालू आहेत त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई प्रत्येक पुरुषावरती झाली पाहिजे। जो काही वाईट हे वर्तन करत आहे, लहान मुलांच्यावर बलात्कार करत आहे, यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होऊन तात्काळ फाशीची शिक्षा हीच आमची तीव्रतेने मागणी आहे। धन्यवाद। नमस्कार, मी सौ भक्ती डाफळे, हिंदू जनजागृती समिती। आज या ठिकाणी श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान विश्व हिंदू परिषद, त्यानंतर हिंदू महासभा अशा विविध हिंदुत्ववादी संघटना आज या ठिकाणी एकत्र आलेल्या आहेत आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्याचा विषय असा आहे की
की नसरापूरमध्ये ज्या पद्धतीने एका छोट्या लहान बाळाचा 3.5 वर्षाच्या मुलीचा एका 65 वर्षाच्या वयस्कर व्यक्तीने बलात्कार करून निर्घृण हत्या केली, तर त्याला तात्काळ फाशी देण्यात यावी. कायद्यामध्ये ही तरतूद असली पाहिजे. केवळ महिलांना आरक्षण देऊन चालणार नाही, तर सुरक्षा सुद्धा दिली पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून केवळ नसरापूरचीच घटना घडलेली नाहीये, तर या 2-3 दिवसामध्ये केवळ मुलीच नाही तर लहान मुलाचं सुद्धा अनैसर्गिक कृत्य करून जे त्याला सुद्धा त्याच्यावर बलात्कार करण्यात आले. एवढी विकृत मानसिकता आज आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी कठोर शासन म्हणजे तात्काळ फाशी ही दिली गेली पाहिजे. आणि राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते याकडे गांभीर्याने पाहून कशा प्रकारे असे कठोर कायदे करता येतील. कारण की आज काय केवळ तारीख पे तारीख होतं आणि हे बलात्कार जे आहेत त्या बलात्कारी व्यक्ती सुटते आणि पुन्हा दुसरा बलात्कार करायला सिद्ध होते, कारण त्याला तात्काळ शिक्षा केली जात नाही म्हणून. आणि आज या ठिकाणी समस्त हिंदुत्ववादी संघटना जमलेल्या आहेत. आम्ही केवळ निवेदन देत नाही आहोत, खरं तर राज्य शासनाने सर्व मुलांमध्ये, मुलींमध्ये आणि समाजामध्ये नैतिकता निर्माण व्हावी अशा प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. पण ते आज आमच्यासारख्या संघटना ते करतायत. गावगावी आम्ही जातो, मुलांमध्ये हिंदू धर्माचं, अध्यात्माचं शिक्षण देऊन त्यांच्यामध्ये उत्तम चारित्र्य निर्मितीसाठी आमच्यासारखी संघटना काम करते. पण प्रशासनाने हे सूत्र हातात घेतलं पाहिजे. म्हणजे कडक शिक्षेसोबत नैतिकता जपणं, ती समाजाला शिकवणं ही सुद्धा काळाची आवश्यकता आहे. आणि हे असे उपक्रम सुद्धा राज्य शासनाने सुरू करावे ही आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबरीने आज OTT प्लॅटफॉर्म असू द्या, इंस्टाग्राम असू द्या, अश्लील व्हिडिओ लगेचच समोर येतात. द्रष्टा दृश्यवशात बद्ध आपण जे बघतो त्यात आपण अडकतो आणि तशीच कृती आपल्याकडून होते. लहान लहान मुलं अश्लील व्हिडिओ बघतात आणि घरातल्याच मुलीवरती बलात्कार करतात. याला जबाबदार कोण? सेन्सॉर बोर्ड फक्त नावालाच आहे का? सेन्सॉर बोर्डला कुठला म्हणजे कशाला सेन्सॉर करावं हे सुद्धा लक्षात येत नाही. तर या सगळ्या अश्लीलता पसरवणाऱ्या गोष्टींवरती सुद्धा कठोर जे आहे त्या कारवाई यायला पाहिजे, करणाऱ्यांना बंधन यायला पाहिजे. या मागणीसाठी आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनाचा केवळ विचार करू नका, तर तात्काळ कारवाई करा ही मागणी आमची आहे. अन्यथा समस्त हिंदुत्ववादी संघटना पुन्हा रस्त्यावरती उतरेल.